नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएड सीटी 2025-26 ची कधी होणार आहे यासाठी कोण पात्र आहे? ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी बीएड करणं गरजेचं आहे. तुम्ही जर डीएड केलं असेल तर तुम्ही बीएड करू शकतात का? 12वीच्या बेसवर बीएड करता येतं का? पदवीच्या बेसवर बीएड करता येतं का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 1 वर्षाचं बीएड असू द्या, 4 वर्षाचं बीएड असू द्या, एमएड असू द्या, एमपीएड असू द्या, बीपीएड असू द्या, ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे. मराठी मीडियम असू द्या किंवा इंग्लिश मीडियम असू द्या, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या सगळ्या सिरीजमध्ये मिळणार आहे. सो बीएड सीटी संदर्भात फॉर्म लवकरच सुटणार आहे. एक्झाम पण होण्याची शक्यता आहे तुमच्या 4-5 महिन्यात. सो तयारीत राहा. याची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. मनात काही प्रश्न असतील तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुढच्या व्हिडिओत त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्या मित्रांना नक्की शेअर करा. सो बघूया आजच्या व्हिडिओमध्ये पात्रता काय आणि फॉर्म कधी सुटणार आहे. तिकडे जाण्यापूर्वी मला सांगू इच्छितो की ही जी एक्झाम आहे ही दरवर्षी होत असते आणि ह्या वर्षापासून बीएड हे एका वर्षात सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्याची माहिती मी तुम्हाला देतो, पण आता समजून घेऊया. बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासनाकडनं सीटी सेल आहे, त्यांच्याकडनं माहिती आपल्याला भेटते. बघा, इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर ऑनलाईन सीटी ही एक्झाम ऑनलाईन असणार तुमची. आणि लक्षात घ्या, 25-26चं बुलेटिन तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे. यांची एक्झाम अनाऊन्स झालेली आहे. लक्षात घ्या, 25-26चं 26-60 म्हणजे 25-26. आता तुमची जी एक्झाम असेल पुढची 26-27ची, तिचे फॉर्म सुटणार आहे अजून. आता हे एक्झाम झालेले आहेत, याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला देतो. बघा, फर्स्ट इयर ऑफ 4 इयर म्हणजेच तुमचं 4 वर्षांचं जे बीएड आहे ना, त्याच्याबद्दलची तुम्हाला मी माहिती देतोय. 4 वर्षांचं, बरोबर. इंटिग्रेटेड डिग्री कोर्स इन एज्युकेशन लिडिंग टू BA बीएड असेल किंवा BSc बीएड असेल, ज्यांचं बघा BA बीएड आणि BSc बीएड या संदर्भातली ही CTET आहे. रेग्युलर फुल टाइम 4 इयर इंटिग्रेटेड कोर्स अकॅडमिक इयर 25-26. ओके, आता 25-26 आता झालेलं आहे. त्या संदर्भातलं हे शेड्यूल आलं होतं 25-26चं. बघा, यामध्ये त्यांनी सांगितलं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर महाराष्ट्र BA BSc बीएड इंटिग्रेटेड CET 2025 थ्रू कॉम्प्युटर कनेक्टेड टू इंटरनेट ऑन द वेबसाईट. फर्स्ट डेट फॉर्म भरण्याची 4 जानेवारी 25 पासून ते 4 फेब्रुवारी 25 पर्यंत होती. झालं, हे संपलेलं आहे. त्यानंतर इश्यू ऑफ हॉल तिकीट तुम्हाला मिळणार होतं, डिक्लेअर करणार होते. आणि तुमची अंदाजित एक्झाम जी झालेली आहे 28 मार्च 2025ला झालेली आहे. आता मी तुम्हाला हा अंदाज देतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये फॉर्म सुटतील आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुमची एक्झाम होणार आहे बीएडची. लक्षात घ्या, मी हे पाठीमागचं तुम्हाला दाखवतो एक रेफरन्स म्हणून. याचा अंदाज घेऊन तुम्ही अंदाज बांधू शकतात की ह्या वर्षीची सीईटी जी एक्झाम होणार आहे ती साधारणतः मार्च-एप्रिलमध्ये होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त मे पर्यंत जाऊ शकते, त्याच्या पलीकडे जाणार नाही. आचारसंहिता चालू असल्यामुळे थोडीशी गडबड झालीच तर ती मे मध्ये एक्झाम होऊ शकते, कारण तुमचा अकॅडमिक इयर जून-जुलैला चालू होऊन जातं. लक्षात घ्या. ओके, त्या पुढे घेऊन जातो तुम्हाला मी आता. यासाठी पात्रता काय, बघा, जनरल कॅन्डिडेट आहे आणि डिग्री किंवा सर्टिफिकेट लागतं. आणि स्पेशल ऑप्शन ऑल सब्जेक्ट ॲट HSC इक्विव्हॅलंट. बघा, स्पेशल ऑप्शन तुमच्याकडे काय असावा, म्हणजे 12वीला तुमचा काय ऑप्शन असावा हा दिलेला आहे. म्हणजे इथे मी लिहितो 12वीचा ऑप्शन काय असावा, इथे डिग्री सर्टिफिकेट बद्दल काय किंवा सर्टिफिकेट बद्दल काय आहे, आणि हे जनरल कॅन्डिडेट आहे कोण असावा. त्यानंतर सब्जेक्ट इन्क्लूड इन द फील्ड मेन्शन इन कॉलम 4 स्टडीज ॲट HSC इक्विव्हॅलंट लेवल ॲज स्पेशल ऑप्शनल सब्जेक्ट. त्यांनी यामध्ये सांगितलं, त्याच्यात स्पेशल सब्जेक्ट पण दिलेले आहे आणि मिनिमम तुम्हाला मार्क्स किती असावं ते पण सांगितलंय. मग पहिला मुद्दा काय, कॅन्डिडेट कोण, कॅन्डिडेट शुड बी इंडियन, नॅशनॅलिटी काय असावी, इंडियन, भारतीय असावा. असा विद्यार्थी इथे एक्झाम देऊ शकतो. दुसरं काय, तुमचं 12वी किंवा इक्विव्हॅलंट शिक्षण झालेलं असावं, मिनिमम 12वी झालेला विद्यार्थी इथे एक्झाम देऊ शकतो, BA CET किंवा BSc CET. मग त्यामध्ये पण 12वी नंतर काय त्यांनी सांगितलंय, स्पेशल ऑप्शन सब्जेक्ट कोणता असावा 12वीला, एकतर सायन्स स्ट्रीम असावा, डिसिप्लिन, किंवा आर्ट स्ट्रीम असावी. दोघांपैकी एक, सायन्स आणि आर्ट. कॉमर्सचं मेन्शन केलं यांनी नाही मेन्शन केलंय. त्यानंतर त्यांनी सांगितलं की सब्जेक्ट स्पेशल तुमचे सायन्समध्ये काय असावे, तर मॅथमॅटिक्सवाला चालेल, लाईफ सायन्सवाला चालेल, लाईक बॉटनीवाला चालेल, झुलॉजीवाला चालेल, केमिस्ट्रीवाला आणि फिजिक्सवाला. आणि आर्टमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर सोशल स्टडीज इन्क्लूड काय काय पाहिजे तुम्हाला, एक तर हिस्ट्री पाहिजे, एक तर जॉग्राफी, एक तर इकॉनॉमिक्स, एक तर पॉलिटिकल सायन्स, एक तर सायकोलॉजी, एक तर फिलॉसॉफी, एक तर एज्युकेशन, एक तर लायब्ररी.
याच्यापैकी असावं. तिसरं ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट त्यांनी टाकलेले बघा. ह्युमॅनिटीमध्ये काय टाकलं त्यांनी, लँग्वेजेस, ह्युमॅनिटी सायन्समध्ये लँग्वेजेस इन्क्लुडिंग इंडियन, मॉडर्न अँड क्लासिकल लँग्वेजेस अँड लिटरेचर स्टडीड ॲज फर्स्ट लँग्वेज अँड ऑर ऑप्शनल कोर लिटरेचर सब्जेक्ट ॲट HSC. म्हणजे तुमचं लँग्वेज जर असेल तरी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. आता त्यानंतर मिनिमम मार्क्स किती असावे, तुम्ही सायन्स स्ट्रीममधनं बिलॉंग करत असाल तर मिनिमम 50% मार्क्स ऑर इक्विव्हॅलंट ग्रेड सब्जेक्ट स्टडीड ॲज ऑप्शनल स्पेशल सब्जेक्ट ॲट HSC. 12वीला तुम्हाला मिनिमम 50% मार्क असावं लागतील, प्लस ऑर इक्विव्हॅलंट लेवल फॉर ओपन जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट, त्यानंतर ऑल इंडिया कॅन्डिडेट्स अँड EWS कॅन्डिडेट्स यांना काय लागतंय 50% मार्क्स लागतात. आणि 45% कॅन्डिडेट मिनिमम 45% मार्क्स इन सिनियर सेकंडरी म्हणजे 12वीला ऑर इट्स इक्वलंट फॉर SC ST DT VJ NT NT2 NT3 OBC SBC अँड SC BC कॅटेगरी. बघा यामध्ये आर्ट फॅकल्टीमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला मिनिमम 50% मार्क असावे लागतील इथे. आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र, बिलॉंगिंग स्टेट ऑफ महाराष्ट्र, हॅव्हिंग कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अँड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल. तुम्ही या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला मिनिमम 45% मार्क लागतात. आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल, ओपन प्लस EWS, तर तुम्हाला 50% मार्क असावे लागतील. तर तो विद्यार्थी म्हणजे 12वीला, तर तो विद्यार्थी इथे या BA BEd BSc BEd या CETला फॉर्म भरू शकतो. आय थिंक सो मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. याच्यात अजून काही जर तुम्हाला इश्यू असेल क्वालिफिकेशनमध्ये तर फॉर्म मला कमेंटमध्ये टाका. पण इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर तुमचं 12वी प्लस 12वीला मिनिमम ओपनला 50% मार्क आणि कॅटेगरीला 45% मार्क असावे. 12वी तुमचं आर्ट किंवा सायन्समध्ये असावं आणि 12वीला तुमचे हे स्पेशल सब्जेक्ट असावे. तर तो विद्यार्थी BA BEd आणि BSc BEd या CETला फॉर्म भरू शकतो. फॉर्म डिसेंबर जानेवारीमध्ये सुटतील आणि एक्झाम तुमची साधारणतः एप्रिल मे मध्ये होण्याचे चान्सेस आहेत. आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल बघा, 1 वर्षाचं BEd कधी बसून आणि पात्रता काय असणार आहे या संदर्भात पुढचा व्हिडिओ मी घेणार आहे. त्यासाठी काय करा, हे गुगल फॉर्म मी तुम्हाला दिलेला आहे, हा खाली जस्ट 1 मिनिटाचं काम, फक्त खाली लिंक दिलेली आहे, त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची माहिती फक्त 4 ओळीत भरा. तुमचं नाव, तुमचं एज्युकेशन, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं सिटी, एवढी माहिती भरून आमच्याकडे पाठवा. तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या PDF पाठवतो. पाठीमागच्या क्वेश्चन पेपर असेल ते पण तुम्हाला पाठवतो. एक ग्रुप बनवून त्या ग्रुपमध्ये सगळे डिटेल्स आम्ही टाकत चालणार आहे. सो जेणेकरून या येणाऱ्या CET बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडनं मिस होणार नाही. सो या संदर्भात इग्नाइट अकॅडमी क्लासेस पण चालू करणार आहे, त्याची पण अपडेट आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. सो अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून हवा तो कोर्स पण परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आपण पुन्हा भेटणार दुसऱ्या ह्या सिरीजमधल्या पुढच्या पार्टमध्ये. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि तुमच्या मनात प्रश्न असेल तर मनात न ठेवता डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवा. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.